आज अशा एका संधीबद्दल तुम्हाला सांगणार आहे की जे पुढच्या काही वर्षामध्ये लाखो मुला-मुलींचं करिअर बदलू शकतं. तुम्ही एखाद्या छोट्या गावात राहता, तुमच्याकडे डिग्री नाही, मोठं ऑफिस नाही, स्वतःचा बिझनेस नाही, तरीही तुम्ही महिन्याला 50 ते 1 लाख रुपयापेक्षाही जास्त रुपये कमवताय. काही वर्षापूर्वी हे शक्य वाटलं नसतं, पण आज हजारो मुलं-मुली लाखो रुपये कमवतायत. कारण यामागे एक नवीन इकॉनॉमी आहे, ऑरेंज इकॉनॉमी. आतापर्यंत आपण पैसा कमवण्याचा अर्थ फॅक्टरी, कंपनी, मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट असा समजत होतो. पण आता काय चेंज झालाय. आजची इकॉनॉमी आयडियावर चालते, क्रिएटिव्हिटीवर चालते, स्किल्स वरती चालते. आज तुमचा लॅपटॉप, तुमचा मोबाईल, तुमचा मेंदू हे सर्व तुमचे ॲसेट्स आहेत. तुम्ही व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, कॉन्टेंट क्रिएशन, ॲनिमेशन, गेमिंग, म्युझिक, युट्यूब आणि सोशल मीडिया यासारख्या क्षेत्रातून तयार होणाऱ्या इकॉनॉमीला ऑरेंज इकॉनॉमी म्हणतात. एक अशी इकॉनॉमी आहे ज्याची ताकद फक्त क्रिएटिव्हिटी, स्वतःच्या कल्पना आहेत. आता तुम्ही विचाराल की ही इंडस्ट्री एवढी मोठी काय आणि खरंच मोठी आहे? उत्तर आहे हो. जगभरात ऑरेंज इकॉनॉमी दरवर्षी ट्रिलियन ऑफ डॉलर रेव्हेन्यू जनरेट करते. भारतातही कॉन्टेंट क्रिएशन आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीची प्रचंड वेगाने वाढ होती. दररोज नवीन क्रिएटर येत आहेत, नवीन नवीन ब्रँड ऑनलाईन येत आहेत आणि ब्रँडला गरज आहे व्हिडिओ एडिटर्सची, ग्राफिक डिझायनरची, कॉन्टेंट क्रिएटरची, थंबनेल डिझायनरची आणि त्याचबरोबर सोशल मीडिया मॅनेजरची. आणि त्याचमुळे आज मार्केटमध्ये एक मोठी अपॉर्च्युनिटी आणि ज्याच्याकडे स्किल्स आहेत ते लोक कमी आहे. एका बाजूला लाखो मुलं मुली जॉबलेस आहेत, त्यांना जॉब मिळत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला हजारो मुलं मुली आहेत की ते कॉन्टेंट क्रिएटर बनतायत, नवीन नवीन ब्रँड सोबत काम करतायत, नवीन नवीन आयडियावरती काम करतात आणि लाखो मध्ये पैसा कमवतात. आजही चांगले ब्रँड व्हिडिओ एडिटरला, ग्राफिक डिझायनरला आणि बेस्ट कॉन्टेंट क्रिएटरला जॉब ऑफर करतात, पण त्यांना योग्य लोक मिळत नाही. म्हणजेच मार्केटमध्ये डिमांड आहे, पैसाही आहे आणि कामही आहे, पण स्किल्स लोकांची कमी. आणि हाच जो गॅप आहे हा तुम्ही भरून काढून तुमच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी तुम्ही स्वतःसाठी क्रिएट करू शकता. मला नेहमी एक गोष्ट जाणवते की भारतामध्ये टॅलेंटची कमी नाही, भारतामध्ये स्किल एम्प्लॉयची कमी नाहीये. आपल्या गावात बरेचसे असे काही मुलं आहेत की ते क्रिएटिव्ह आहे, त्यांचा दिमाग एकदम भयंकर आहे, क्रिएटिव्ह नवीन नवीन आयडियाज त्यांना येतात, ते मेहनतही खूप आहे. मोबाईलवरती सुंदर व्हिडिओ एडिट करतात, कॅनवामध्ये प्रोफेशनल डिझाईन तयार करणारे लोक आहेत, सोशल मीडियावरती कॉन्टेंट बनवणारे क्रिएटर्स आहेत. पण समस्या टॅलेंटची नाही आहे, आता समस्या आहे डायरेक्शनची. अनेक लोकांना माहितीच नाही की नेमकी सुरुवात कुठून करायची, स्किल्स कोणत्या शिकायच्यात, क्लायंट कसे मिळवायचे हे कोणालाच माहिती नाही ना, कोणी सांगतंय. आज एक स्किल व्हिडिओ एडिटर महिन्याला 30 ते 60 हजार रुपये कमवतो. ग्राफिक डिझायनर घर बसल्या नॅशनल आणि इंटरनॅशनल क्लायंट सोबत काम करतो. सोशल मीडिया मॅनेजर अनेक ब्रँड अकाउंट हँडल करून चांगले इन्कम तयार करतो. आणि नवीन नवीन AI टूल्स मुळे तर काम अजून इझी झालंय, काम एकदम स्मार्ट वेने करताय आणि हे तुम्ही घरी बसून शिकू शकता. कुठल्या महागड्या इन्स्टिट्यूट मध्ये जायची गरज नाही. माझ्या मते सध्या आपण त्याच टप्प्यावर आहे. 2015 मध्ये जसं जिओनं लॉन्च केलं होतं तो टप्पा आज आहे. ज्यांनी त्या काळात युट्यूब, डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग, सोशल मीडिया स्किल्स शिकायला सुरुवात केली ते आज इंडस्ट्रीमध्ये खूप पुढे गेले. या स्किल्समध्ये पुढील काही वर्षामध्ये करिअर अपॉर्च्युनिटी, करिअर ग्रोथ ही प्रचंड आहे. 2030 पर्यंत लाखो मुला मुलींची रिक्वायरमेंट या इंडस्ट्रीला असणार आहे, प्रोफेशनल स्किल एम्प्लॉईची. तेव्हा ते लोक फक्त कॉम्पिटिशन मध्ये लागतील, कारण की ते आज सुरू करणार नाही. सो तुम्ही आजपासूनच शिकायला सुरुवात करा. म्हणूनच मी तुम्हाला एक आज सल्ला देतो. तुम्ही जर स्टुडंट असाल, तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा एक छोट्या गावातनंही असाल, तर कमीत कमी एक डिजिटल स्किल शिका. व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, कॉन्टेंट क्रिएशन, सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा AI स्किल्स. यापैकी कोणती एक स्किल्स तुमच्या आयुष्याची दिशा बदल. कारण पुढच्या आयुष्यात डिग्री नाही तर स्किल्सला महत्व आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे, परिस्थिती किती कठीण असेल पण तुमची योग्य दिशा, योग्य तयारी आणि सातत्य असेल तर मोठं स्वराज्य आपण बनवू शकतो. आज डिजिटल युगात सुद्धा हेच चालू आहे. मोठे ऑफिसेस नसतानाही, मोठे शहर नसतानाही स्वतःचं डिजिटल करिअर सुरू करू शकतो. फक्त एक पाऊल टाकायची गरज आहे. शेवटी फक्त एक प्रश्न स्वतःला विचार, पुढच्या 5 वर्षामध्ये ऑरेंज इकॉनॉमी ही इंडस्ट्री भारतातील सर्वात मोठी इंडस्ट्री असेल. आणि तेव्हा तुम्ही फक्त कॉन्टेंट पाहणारे असाल, कॉन्टेंट बनवून स्वतःचं करिअर बनवणारे नसाल. आजच निर्णय घ्या. आणि जर तुम्हाला फ्रीलान्सिंग, ग्राफिक डिझाईनिंग, AI टूल्स, कॉन्टेंट क्रिएशन, ऑनलाईन अर्निंग बद्दल फ्री मध्ये शिकायचं असेल तर PK100 युट्यूब चॅनलवरती संपूर्ण कोर्सेस फ्री मध्ये आहे, ते एकदा चेक करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pk100.in या वेबसाईटवरती ते मिळतील, किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.